हाय हॅलो नमस्कार. इकडे सेट व्हायला जरासा वेळ लागतोय, अवघडही वाटतंय, अडचणी येत आहेत. कारण त्या घरामध्ये आपण कुठे काय ठेवले पटकन हाताखाली सवय असते, इकडनं हे घ्यायचं तिकडनं ते घ्यायचं, डोळे बंद करून सुद्धा आपण त्या वस्तू घेऊ शकतो. पण इकडे थोडंसं गडबडल्यासारखं होतं, यार कुठे काय ठेवलंय. आणि सकाळ सकाळ माझी ना डब्याची घाई चालू होती, स्वयंपाकाची घाई चालू होती. कारण मिलनलाही मी डब्बा देते आणि तृषालाही टिफिन द्यावा लागतो स्कूलला, त्याच्यामुळे दोघांचा टिफिन रेडी करायचा असतो मला टाईमच्या आतमध्ये. ते सगळं आवरलं, किचनची कामं आवरली, छानपैकी माझ्यासाठी थोडासा चहा केला, गॅलरीमध्ये आनंद घेत चहा पिले. त्यानंतर मग उंबरठा पूजन, रांगोळी हे सगळं करून घेतलं. कारण या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही, ती हाताला लागलेली अंगाला लागलेली सवय आहे. त्यानंतर तृषा आणि मिलनही उठले, तिलाही फ्रेश करून घेतलं आणि बनाना चारत होते. तिचा झाला स्कूलचा टायमिंग. मिलन तिला सोडून जातात स्कूलला, तिला सोडतात स्कूलमध्ये आणि ते तसंच ऑफिसवरती जातात कारेगावला. असं काहीसं सकाळचं रुटीन असतं. आणि तिचं जेव्हा स्कूल सुटतं तेव्हा मी घ्यायला जाते आणि तिची नाटकं चालू होतात सकाळ सकाळ. तिला घरातून बाहेर पडायचं म्हटल्यावरती मी काय मस्ती करू, मी काय करू, कसं करू हे चालू असतं आणि मस्ती करत होती. स्कूलचा टायमिंग झाला, ते गेले खाली आणि मला आधी जाताना सांगत होती की तू खाली बघ, वरतून बघ, मी बघते तुला बाय करते. वरतून तिला दिसत नव्हतं कारण सूर्य तिच्या डोळ्यांवरती चमकत होता, त्याच्यामुळे मिलांनी तिला तिच्या आडोशाला घेतलं आणि म्हटले वरती बघ. मग फायनली तिला मी दिसले आणि तिने छानपैकी मला बाय केलं आणि हॅपी हॅपी ती स्कूलला गेली. कारण इथे तिचा टाइम असतो, त्याच्यामुळे ती सध्या हॅपी आहे. चलो बाय बाय.